मला असं वाटते की राज्यसेवा आयोगाची जी मुख्य परीक्षा आहे, ज्याला राज्यसेवा मुख्य परीक्षा असं म्हटलं जातं, तर त्याच्यात झालेले बदल हे दूरगामी आहेत, व्यापक आहेत. कुठल्याही विद्यार्थ्याला पूर्णवेळ तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याला किमान 12 महिने म्हणजे एका वर्षाची पूर्वतयारी करावी लागेल. जो अभ्यासक्रम पूर्वी त्यांनी अभ्यासलेला आहे, तर तो वस्तुनिष्ठ परीक्षेला समोर ठेवून अभ्यासलेला आहे. त्याची त्यांनी उजळणी करावी ज्याच्यावरती तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह लिहायचा आहे. जो पूर्णतः नव्याने अभ्यासक्रम समाविष्ट केलेला आहे. उदाहरण घ्यायचं असेल तर इथिक्स नावाचा पेपर पूर्वी नव्हता, तो आत्ता समाविष्ट केलेला आहे. वैकल्पिक विषयाची तयारी तुम्हाला करावी लागेल. तुम्ही जर पूर्व परीक्षेमधला नागरी सेवा कल चाचणी सी-सॅट नावाचा पेपर असं म्हटलं तर त्याच्यात आयोगानं स्वतंत्र डिसिजन मेकिंग नावाचा अभ्यास घटक समाविष्ट केलेला आहे. मुलाखतीमध्ये जवळपास 50 ते 60% प्रश्न हे मी आयोगाला कळवलेल्या म्हणजे उमेदवारांना आयोगाला कळवलेल्या व्यक्तिगत माहितीवरती आधारित असतात. नमस्कार, मी भाग्यश्री जाधव, पुढारी ऑनलाईनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. विद्येच्या माहेरघरामध्ये या पुणे शहरामध्ये राज्यसेवा आयोगाची परीक्षा देण्यासाठी अनेक जिल्ह्यातून विद्यार्थी येतात. पण आत्ताच्या घडीला राज्यसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये बदल करण्यात आलेले आहेत. खरं तर ही सगळी आव्हानं विद्यार्थ्यांसमोर आहेत आणि हीच आव्हानांविषयी प्रश्नांची उत्तरं सांगण्यासाठी माझ्यासोबत युनिक अकॅडमीचे तुकाराम जाधव सर आहेत. सर, तुमचं स्वागत आहे पुढारी ऑनलाईनमध्ये. सर, खरं तर अनेक जिल्ह्यातून विद्यार्थी पुणे शहरात येतात, राज्यसेवा आयोगाची तयारी करत असतात. पण अचानक हे बदल करण्यात आलेले आहेत. राज्यसेवा आयोगाच्या परीक्षेत बदल करण्यात आलेत. विद्यार्थ्यांसमोर मोठा प्रश्न आहे. नक्की काय बदल करण्यात आलेले आहेत? मला असं वाटते की राज्यसेवा आयोगाची जी मुख्य परीक्षा आहे, ज्याला राज्यसेवा मुख्य परीक्षा असं म्हटलं जातं, तर त्याच्यात झालेले बदल हे दूरगामी आहेत, व्यापक आहेत. त्याला जर सोप्या भाषेमध्ये सांगायचं असेल तर सामान्य अध्ययनाचे 4 पेपर्स आणि त्या 4 पेपर्समध्ये अनेक विषय त्यांनी समाविष्ट केलेले आहेत आणि तो संपूर्ण अभ्यासक्रम संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा स्वीकारलेला आहे. हा महत्त्वाचा बदल. दुसरा जो महत्त्वाचा बदल आहे, निबंधाचा 250 गुणांचा स्वतंत्र पेपर जो संघ लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेमध्ये असतो, तोही स्वीकारलेला आहे. आणि तिसरा जो जास्त चॅलेंजिंग कदाचित राज्यसेवा पूर्वीची करणाऱ्या विद्यार्थ्यांना वाटू शकतो, तो म्हणजे एक वैकल्पिक विषय तुम्हाला 500 गुणांसाठी निवडायचा आहे. सो एका बाजूला परीक्षेची रचना व्यापक झाली आहे, पेपरची संख्या वाढलेली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे अभ्यासक्रम वाढलेला आहे. हा झाला एक भाग. आता दुसरं त्याबरोबरीनं ज्याला आपण सायमल्टेनियस चॅलेंज असं म्हणूयात, तर पूर्वीची राज्यसेवा मुख्य परीक्षा ही 700 म्हणजे एकूण 800 गुणांची त्यापैकी 700 गुण हे वस्तुनिष्ठ प्रकारच्या प्रश्नांनी बनलेले असायचे. आता ही जी काही 1750 गुणांची राज्यसेवा मुख्य परीक्षा ज्याला आपण नवी म्हणूयात, तर ती संपूर्ण परीक्षा वर्णनात्मक प्रकारच्या प्रश्नांनी बनलेली आहे. म्हणजे ती लेखी प्रकारची आहे. सो मला असं वाटते की एका बाजूला परीक्षेचा अभ्यासक्रम बदलला आहे, त्या अर्थानं व्याप्ती वाढलेली आहे, मुख्य परीक्षेबद्दल बोलतोय आणि दुसऱ्या बाजूला तिचं स्वरूप बदललेलं आहे. त्यामुळे ही दुहेरी आव्हानांची बाब त्यांच्या समोर आलेली आहे असं मला वाटतं ते. सर, आता हे जे बदल झालेले आहेत, तर या बदलांमुळे कोणत्या आव्हानांना विद्यार्थ्यांना सामोरं जावं लागणार आहे? येस. मला असं वाटते, की सगळ्यात महत्त्वाची जी बाब आहे, ती म्हणजे नियोजनबद्ध अभ्यास. आता तो पूर्वी पण आवश्यक होताच, पण आता परीक्षेचं स्वरूप आणि व्याप्ती वाढल्यामुळं पूर्वीसारखं आता आपण सुरुवातीला पूर्वपरीक्षेची 3-4 महिने तयारी करूयात, मग आपण मुख्य परीक्षेची तयारी करूयात, असं चालणार नाहीये. तर कुठल्याही विद्यार्थ्याला पूर्णवेळ तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याला किमान 12 महिने म्हणजे एका वर्षाची पूर्वतयारी करावी लागेल. आणि ती जेव्हा अशी पूर्वतयारी एका वर्षाची मी म्हणेन, तर त्याच्यामध्ये मी साधारणतः फोड अशी करेन, की पहिले 8 महिने मुख्य परीक्षेचा अभ्यास करायला पाहिजे. म्हणजे तो कंप्लीट केला पाहिजे. 100% जरी नाही झाला, तरी मुख्य परीक्षेमधले ते पेपर्स, ते विषय, की जे केवळ मुख्य परीक्षेला असतात. उदाहरण जर घ्यायचं असेल, तर वैकल्पिक विषय फक्त मुख्य परीक्षेला आहे. त्यामुळे वैकल्पिक विषयाचा अभ्यासक्रम तुम्हाला पहिल्या 8 महिन्यामध्ये संपवावा लागेल. त्याखेरीज इथिक्स नावाचा जो GS4 नावाचा पेपर आहे, तो तुम्हाला आत्ताच या 8 महिन्यामध्ये संपवायला लागेल. असे जे मुख्य परीक्षेला असणारे पेपर्स, विषय आणि अभ्यासक्रम आहेत, ते तुम्हाला संपवण्यासाठी साधारणतः 8 महिने तरी लागतील. आणि याचा दुसराच अर्थ असा आहे, की 12 महिन्यापैकी जर 8 महिने मी मुख्य परीक्षेला वापरले आणि त्या काळामध्ये 100% मुख्य परीक्षेचा मी अभ्यास केला. समजा 100% नाही झाला, तर तो 80% तरी किमान व्हायला पाहिजे. तरच मग मी पूर्वपरीक्षेच्या तयारीला लागलं पाहिजे. सो पूर्वीसारखं आता चालणार नाहीये. तुकड्या-तुकड्यामध्ये अभ्यास करून तुम्हाला चालणार नाही. तर 12 महिन्याचं नियोजन करून त्यातले 8 महिने मुख्य परीक्षेच्या तयारीसाठी आणि त्यानंतरचे 4 महिने पूर्वपरीक्षेच्या तयारीसाठी वापरावे लागतील. की जे नवखे विद्यार्थी आहेत, त्यांनी कशी तयारी सुरू करायची? पण काही विद्यार्थ्यांनी तयारी सुरू केलेली आहे आणि अचानक बदल आलेले आहेत. तर त्यांच्यापुढे मोठा पेच आहे. आता आम्ही तयारी तर सुरू केलेली आहे. राज्यसेवा आयोगाच्या परीक्षेत बदल झालाय. पुढे काय करायचं? मला वाटते की 3 बाबी अशा पूर्वीच तयारी सुरू केलेल्या विद्यार्थ्यांसाठी मी सांगेन. एक म्हणजे जो अभ्यासक्रम पूर्वी त्यांनी अभ्यासलेला आहे, तर तो वस्तुनिष्ठ परीक्षेला समोर ठेवून अभ्यासलेला आहे. त्याची त्यांनी उजळणी करावी
ज्याच्यावरती तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह लिहायचं आहे. नंबर 1 म्हणजे झालेल्याच अभ्यासक्रमाची उजळणी करायची नव्या दृष्टिकोनातनं. दुसरा मुद्दा असा आहे की जो अभ्यासक्रम वाढवलेला आहे आणि आता आयोगानं सबंध अभ्यासक्रम प्रकाशित केलेला आहे. त्यामुळे जो अभ्यासक्रम पूर्वी नव्हता, त्या अभ्यासक्रमाला तर आता तुम्हाला नव्यानं सुरुवात करायची आहे आणि ती करत असताना मला असं वाटतं की त्यातल्या संकल्पना बघा, त्यातली इन्फॉर्मेशन बघा, त्यात डेटा असेल तर तो बघा आणि मुख्य परीक्षेमध्ये आपल्याला त्याच्यावरती उत्तरं लिहायची आहेत. डिस्क्रिप्टिव्ह प्रकारच्या दृष्टिकोनातून तुम्हाला तयारी करायची आहे. नंबर 2 आणि तिसरी जी महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती मला असं वाटते की या पूर्वीच प्रक्रियेमध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांना ती जास्त चांगल्या प्रकारे कळू शकते की त्याचं चालू घडामोडीचं जे आयाम आहे, तर ते निव्वळ तुम्हाला फॅक्च्युअली तयार करायचं नाही आहे. तर त्याच्यावर मला वाचायचं आहे, विचार करायचा आहे आणि कदाचित मला 250 शब्दांमध्ये निबंधासाठी 1200 शब्दामध्ये त्याच्यावरती उत्तर लिहायचं आहे. सो मी परत त्याचा सारांश रूपाने मुद्दे सांगतो की एक, तुम्ही पूर्वी जुन्या पॅटर्नमध्ये ज्या अभ्यासक्रमाचा अभ्यास केलेला आहे, त्याची नव्यानं तुम्ही उजळणी करा आणि तो कन्सॉलिडेट करा. नंबर 2 जो पूर्णतः नव्याने अभ्यासक्रम समाविष्ट केलेला आहे. उदाहरण घ्यायचं असेल तर इथिक्स नावाचा पेपर पूर्वी नव्हता, तो आत्ता समाविष्ट केलेला आहे. वैकल्पिक विषयाची तयारी तुम्हाला करावी लागेल. तर ही भर आहे त्यातली. आणि तिसरा जो मुद्दा आहे तो पूर्वी चालू घडामोडी कदाचित इतक्या महत्त्वाच्या नव्हत्या आणि त्या अशा पद्धतीनं कराव्या लागत नव्हत्या, कारण त्याच्यावरती तुम्हाला वस्तुनिष्ठ प्रश्नांची उत्तरं द्यायची होती. आता मात्र त्याचा व्याप वाढणार आणि तुम्हाला ती चालू घडामोडीची तयारी करण्याची पद्धत देखील बदलावी लागेल. म्हणजे उदाहरण जर सांगायचं असेल सोप्या भाषेमध्ये, समजा मी पुढारी वाचतोय, तर पुढारीमधलं संपादकीय मी वाचायलाच पाहिजे, की त्या दिवशी संपादकीयमध्ये कुठल्या महत्त्वाच्या विषयावरती टीकात्मक लिहिलं गेलेलं आहे, काही उपाययोजना सुचवलेल्या आहेत का? त्याच्यानंतर वर्तमानपत्रामधले जे लेख आहेत, तर त्याच्यामध्ये कुठल्या प्रश्नांची चर्चा केलेली आहे का? तर अशी थोडीशी सविस्तर चालू घडामोडीची तयारी मला करावी लागेल. सर, खरं तर डिसिजन मेकिंग हा एक खूप महत्त्वाचा फॅक्टर मानला जातो राज्यसेवा आयोगाची परीक्षाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी. तर ते कशा पद्धतीचे प्रश्न असतात आणि कशा पद्धतीने उत्तरं त्याची दिली गेली पाहिजे? येस, मला असं वाटते की डिसिजन मेकिंग तिन्ही पातळ्यांवरती महत्त्वाचं आहे. तुम्ही जर पूर्व परीक्षेमधला नागरी सेवा कल चाचणी सीसॅट नावाचा पेपर असं म्हटलं तर त्याच्यात आयोगानं स्वतंत्र डिसिजन मेकिंग नावाचा अभ्यास घटक समाविष्ट केलेला आहे. सो तुम्हाला एक सिच्युएशन दिली जाईल, त्याच्यावरती काही विधानं असतील आणि तुम्ही त्यापैकी कोणता पर्याय निवडाल. सो थेट पूर्व परीक्षेतल्या सीसॅट नावाच्या पेपरच्या माध्यमातून स्पष्टपणे म्हणजे डायरेक्टली तुमची ती ॲबिलिटी चेक केली जाते. आता जेव्हा मुख्य परीक्षेकडे येतो, तेव्हा तुम्हाला अनेक समस्यांच्या बाबतीमध्ये प्रश्न विचारले जातात, की शासनानं जर अमुक-अमुक धोरण स्वीकारलं असेल, तर ते तुम्हाला ती विशिष्ट समस्या सोडवण्यासाठी पुरेशी आहे असं वाटतं का? म्हणजे आता तुम्हाला इथं वाटतं म्हणजे पुरेसं आहे असं म्हणायचं, की ते अपुरं आहे असं म्हणायचं? म्हणजे तुम्हाला तो निर्णय घ्यावा लागेल आणि हा निर्णय माझा व्यक्तिगत तसा असत नाही म्हणजे. तर मला व्यवस्थित वाचावं लागतं, त्याच्यावरती मला विचार करायला लागतो आणि जरी मला थोडंसं मर्यादेच्या अंगाने लिहायचं असलं, तरी मला इतर अभ्यासकांच्या म्हणण्याची, त्यांच्या प्रतिपादनाची पुष्टी त्याचा आधार देत मला मला जे म्हणायचं आहे ते लिहावं लागेल. सो मुख्य परीक्षेमध्ये सगळ्या जवळपास विषयांमध्ये कदाचित निबंधामध्ये तुम्हाला तुमचं मत व्यक्त करावं लागेल आणि मत व्यक्त करायचं असेल तर तुमच्याकडे ती डिसिजन मेकिंगची ॲबिलिटी असावी लागेल. तुम्हाला मी एक निबंधाचा विषय सांगतो, जो संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे. त्यांनी असं म्हणले की पक्षपाती प्रसारमाध्यमं लोकशाहीसमोरचा सर्वात मोठा धोका आहे, असं तुम्हाला वाटतं का? आता इथं मला एका अर्थानं निर्णय घ्यावा लागेल. तो निर्णय कुठल्या अर्थानं, ज्याला आपण सोप्या भाषेमध्ये भूमिका घ्यावी लागेल असं वाटेल, की होय म्हणायचं का नाही म्हणायचं? आणि जर होय म्हणायचं मी ठरवलं असेल, तर माझ्याकडे आधार काय आहे? आणि तो आधार देत त्याची व्यवस्थित समर्पक उदाहरणं देत मला माझी भूमिका स्पष्ट करावी लागेल आणि तिथं मला ते डिसिजन मेकिंग करता यायला पाहिजे. मग टप्पा येतो तिसरा, ज्याला व्यक्तिमत्व चाचणी आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं संघ लोकसेवा आयोगाच्या धर्तीवरती पूर्वी 100 गुण मुलाखतीला होते, आता 275 गुण, म्हणजे त्याचं वेटेज बघा किती वाढवलेलं आहे. तर तिथं तुम्हाला मुलाखत मंडळातले सदस्य थेट तुमची डिसिजन मेकिंग तपासणारे प्रश्न विचारतील, म्हणजे की अमुक-अमुक समस्येसाठी काय करायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? कधी-कधी सिच्युएशनल प्रश्न असतात, की मोर्चा निघालेला आहे आणि निदर्शनं उग्र झालेली आहेत आणि तुम्ही आयदर पोलीस अधिकारी आहात किंवा महसूल अधिकारी आहात, तर अशा वेळेला तुम्ही काय कराल? म्हणजे तिथं तुमची थेट जागेवरती त्या काय 25-30 मिनिटाच्या काळामध्ये मुलाखत मंडळासमोर तुमची निर्णयाची क्षमता तुम्हाला व्यक्त करायची असते. तर त्याच प्रश्नांकडे येणार होते मी. मुलाखतीचा एक महत्त्वाचा मुद्दा असतो. त्या मुलाखतीला सामोरं जाताना कशी तयारी केली पाहिजे? मला असं वाटतं की मुलाखतीमध्ये मिनिमम 3 बाबी आपण अत्यंत महत्त्वाच्या मानल्या पाहिजेत आणि घाबरण्याचं पण कारण नाही खरं तर. म्हणजे नंबर 1 जो महत्त्वाचा मुद्दा असतो, तर मुलाखतीमध्ये जवळपास 50 ते 60% प्रश्न हे मी आयोगाला कळवलेल्या, म्हणजे उमेदवारानं आयोगाला कळवलेल्या व्यक्तिगत माहितीवरती आधारित असतात. तुमचं नाव, तुमच्या आई नाव, आडनाव.
त्याचा काही अर्थ असेल तर वगैरे वगैरे. तुमची शैक्षणिक पार्श्वभूमी, तुम्ही कुठून येतात, तुमचं जन्मठिकाण कुठलं आहे, तालुका, जिल्हा वगैरे वगैरे. आणि चौथी जी महत्त्वाची गोष्ट व्यक्तिगत माहितीमधली असते, ज्याला आपण छंद म्हणून ओळखतो, ज्याला आपण म्हणूयात अभ्यासेतर बाबी. सो ही माहिती उमेदवारांना आयोगाला कळवलेली असते. त्यामुळे तो एक मुलाखतीच्या तयारीमधला महत्त्वाचा घटक आहे. दुसरा जो महत्त्वाचा घटक आहे की ही मुलाखत इंजिनियरसाठी किंवा मेडिकल ऑफिसरसाठी होत नाही, तर ती सनदी सेवकासाठी होती आहे. तर मग दुसरी जी अपेक्षा मुलाखतीमध्ये, ज्याला आपण अभ्यास घटक म्हणूयात, उमेदवाराकडनं जी असते, ज्याची तयारी करायची असते, ती म्हणजे त्या उमेदवाराचं भोवतालाचं आकलन काय आहे. आता समजा जर एखादा उमेदवार पुण्याचा आहे किंवा कुठलाही फॉर दॅट मॅटर अगदी गावातनं आलेला असेल, तर त्याच्या परिसराबद्दल त्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात. मग त्याच्यातलं थोडंसं भौगोलिक वैशिष्ट्ये असतील, थोडीशी ऐतिहासिक पार्श्वभूमी असेल किंवा इतर कुठलं तरी वैशिष्ट्य असेल. कदाचित चालू घडामोडी पण असू शकतात त्याच्यामध्ये. म्हणजे भोवतालाचं भान किती आहे, तर त्याच्यामध्ये भूगोलापासून ते चालू घडामोडीपर्यंत गोष्टी येऊ शकतात. नंबर 2. आणि तिसरा घटक मला असं वाटतं की जो स्पेसिफिकली उमेदवारांनी त्याची तयारी करायला पाहिजे, की ज्या सेवेमध्ये तुम्हाला जायचं आहे आणि ज्या सेवेत जाण्यासाठी तुम्ही मुलाखतीची तयारी करताय, त्या सनदी सेवेची, प्रशासकीय अधिकाऱ्याची कामं काय आहेत, जबाबदाऱ्या काय आहेत आणि त्या सेवेमध्ये काही समस्या आहेत का. बऱ्याचदा मुलाखत मंडळ असा थेट प्रश्न विचारतं, तुम्हाला असं वाटते का की प्रशासनामध्ये भ्रष्टाचार आहे का. तर मग उमेदवार अशा वेळेला गोंधळून जातात की होय म्हणायचं का नाही म्हणायचं. तर मला असं वाटते की उमेदवारानं जितक्या वस्तुनिष्ठपणे प्रशासनाबद्दल माहिती मिळवलेली असेल, त्याच्यावरती विचार केलेला असेल, भलेही नकारात्मक बोलायची वेळ जरी आली असली, टीकात्मक बोलायची वेळ जरी आलेली असली, तर त्याला पुष्टी देण्यासाठी त्या उमेदवाराकडे कदाचित आधार असू शकतो. त्यामुळं इकडं किंवा तिकडं कल न घेता किंवा न झुकता म्हणूयात आपण त्याला, तटस्थपणे त्या उमेदवाराला मत मांडता येऊ शकतं. म्हणजे सो मुलाखतीच्या बाबतीत मी तर असं म्हणेन, सारांश रूपानं उमेदवाराला उमेदवाराबद्दलच प्रश्न विचारले जातात. त्यामुळे आपण आयोगाला माहिती कळवत असताना काळजी घ्यायला पाहिजे. भोवतालाचं भान, आपण वर्तमानपत्र वाचणार आहोत, स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना तिन्ही टप्प्यावरती आपल्याला भूगोलाचा अभ्यास, अर्थव्यवस्थेचा अभ्यास, राजकीय घडामोडीचा अभ्यास करावा लागतो, तर तो काळजीपूर्वक करूयात. त्यामुळे त्यातनं आपलं भोवतालाचं भान हे सिद्ध होत असतं. आणि तिसरं जे मी म्हणले की जिथं मला जायचं आहे, म्हणजे मला नागरी सेवेत का जायचं आहे, मला प्रशासकीय अधिकारी का व्हायचं आहे, तर उमेदवारानं इतर कुणाला या प्रश्नाचं उत्तर विचारू नये, स्वतः त्यांनी त्याचा विचार करावा. असं खरं तर राज्यसेवा आयोगाची परीक्षा अनेक ग्रामीण भागातले विद्यार्थी याकडे येताना आपल्याला दिसतात. पण ग्रामीण भागातले विद्यार्थी पुणे शहरात येतात किंवा शहरीच्या ठिकाणी जाऊन त्यांच्या परीक्षेची तयारी करत असतात. पण अशा वेळी आर्थिक समस्यांना त्यांना सामोरे जावं लागतं. एक तर घरच्यांचं बर्डन, दुसरं आर्थिक समस्या, राज्यसेवा आयोगाकडनं होत असलेले बदल, वयोमर्यादा या अनेक समस्या विद्यार्थ्यांपुढे आहेत. तर या समस्यांमधून कशा पद्धतीने आपण पुढे गेलं पाहिजे? आता खरं तर हा 2 प्रकारच्या विद्यार्थ्यांना समोर ठेवून प्रश्न आपण डील केला पाहिजे, की जे ऑलरेडी सिस्टममध्ये आहेत आणि ग्रॅज्युएट झालेत, त्यांच्यासाठी कदाचित हे आव्हान जास्त मोठं आहे. पण जे विद्यार्थी नुकतेच 12वी झालेले आहेत किंवा पदवीचं पहिलं वर्ष पूर्ण केले, तर त्या सर्व विद्यार्थ्यांना मी विनंती अशी करेन, तुम्ही जिथं कुठं तुमचं महाविद्यालयीन शिक्षण तुम्ही घेत आहात, तर त्या महाविद्यालयीन शिक्षणाचा भाग म्हणून तुम्ही जे विषय निवडलेले आहेत पदवीला, तर त्या विषयाचा अभ्यास तुम्ही व्यवस्थित करा. नंबर 1. नंबर 2, तुमचं जर पदवी शिक्षण वेगळ्या शाखेतलं असेल आणि इथं तुम्हाला इतिहास, भूगोल, राज्यघटना, अर्थव्यवस्थेचा अभ्यास करायचा असेल, तर क्रमिक पुस्तकानं तुम्ही सुरुवात करा. लाँग टर्म प्लॅनिंग अशा विद्यार्थ्यांनी कुठेही राहून ते करू शकतात. नंबर 1. नंबर 2, दुसरी जी बाब आहे की मला असं वाटतं की विपुल प्रमाणामध्ये मराठीमध्ये संदर्भ साहित्य उपलब्ध होतं आणि आहे. संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी मराठी माध्यमातून ते मटेरियल उपलब्ध आहे. इंग्रजीच्या तुलनेत ते कमी आहे, हे मला मान्य आहे. पण आता त्याचं प्रमाण वाढतंय. तर ते मटेरियल ऑलरेडी उपलब्ध आहे आणि त्या धर्तीवर जर राज्य लोकसेवा आयोगानं परीक्षेची रचना आणि अभ्यासक्रम बदलला असेल, तर त्या मटेरियलमधलं बरंचसं मटेरियल मराठी माध्यमामध्ये जे आहे, अशा विद्यार्थ्यांना ते दीर्घकालीन नियोजन करून वापरता येऊ शकतं. आता मुद्दा राहिला, जे विद्यार्थी ऑलरेडी या परीक्षेची तयारी करत आहेत, मला असं वाटतं की त्यांना हे आव्हान पेलावं लागेल. आणि मी मगाशी एका प्रश्नाचं उत्तर देताना जे म्हणालो, की हे योग्य झाले का अयोग्य झालेलं आहे, ते आता प्रचंडच मोठं आव्हान निर्माण झालेलं आहे, याचा विचार न करता, मला याचं पूर्ण भान आहे की मला हे सांगायला सोपं आहे. पण मी विद्यार्थ्यांना असं म्हणेन आणि ही माझी नम्र विनंती असेल की आता हे गिवन आहे, हे आपल्यासमोर आलेलं आहे. सो त्याचा फारसा बाऊ न करता आपण जर व्यवस्थितरित्या, पद्धतशीररित्या त्या रचनेचा जर विचार केला, त्यातला अभ्यासक्रम बघितला आणि जे काय पूर्वी आपण केलेलं आहे, आता मी एक उदाहरण देतो तुम्हाला. इथिक्ससारखा पेपर 250 गुणांसाठी तो पेपर आहे आणि मला असं वाटतं की तिथं फार कमी विद्यार्थ्यांना वाचावं लागेल आणि रादर माझं असं म्हणणं आहे की ते आयुष्यभर आत्तापर्यंत त्यांची जी जडणघडण झालेली आहे, त्या जडणघडणीचा प्रत्येक विद्यार्थ्याला इथिक्समधल्या प्रश्नांचं उत्तर देताना फायदा होणार आहे. त्यामुळे मला काहीतरी असा
प्रचंड वेगळा विषय तयार करायचा आहे, आत्तापर्यंत मी जी काही तयारी केलेली आहे त्याचा कसलाच उपयोग त्या इथिक्सच्या पेपरसाठी होणार नाही असं नाही आहे. म्हणजे आता निबंधासारखा पेपर 250 गुणांसाठी तिने केलेला आहे. निबंधाचे विषय जर का तुम्ही बघितले तर तुम्हाला असं लक्षात येईल की हे विषय तर आपल्याला माहिती आहेत. फक्त मुद्दा काय आहे की त्याच्यावरती मी विचार किती केलेला आहे. मी वर्तमानपत्र वाचत असताना त्याच्याशी सुसंगत मुद्दे मी जमा केलेले आहेत की नाही, हा त्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळं थोडंसं स्किल सेट बदलावा लागेल. विचाराची प्रक्रिया तुम्हाला थोडीशी व्यापक करावी लागेल. कारण ते आव्हान आहे आणि ते आपल्या समोर आलेलं असल्यामुळं त्याचा इकडचा तिकडचा विचार न करता अत्यंत फोकस्ड पद्धतीनं मला वाटते की ती तयारी करणं हे गरजेचं आहे. सर, यू-पी-एस-सीच्या धर्तीवर एम-पी-एस-सीमध्ये हे काही बदल करण्यात आलेले आहेत का? आणि याचा विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने पुढे फायदा होईल? येस. म्हणजे 2 मुद्दे तर अत्यंत स्पष्ट आहेत. म्हणजे 3 टप्पे परीक्षेचे बघितले, पूर्व, मुख्य आणि मुलाखत. तर त्याची संपूर्ण रचना संघ लोकसेवा आयोगाच्या म्हणजे यू-पी-एस-सीच्या सनदी सेवा परीक्षेसारखी स्वीकारलेली आहे. नंबर 2, अभ्यासक्रमही जशास तसा स्वीकारलेला आहे. आता विद्यार्थ्यांना अँक्झायटी ही आहे. ते काळजीत आणि बुचकळ्यात या अर्थाने पडलेले आहेत. कदाचित त्यांना ते मोठं संकट वाटत असेल, की यू-पी-एस-सीमध्ये ज्या प्रकारचे डिफिकल्ट प्रश्न, एनालिटिकल प्रश्न विचारले जातात, तर तसंच इथं होईल का म्हणजे? तर मी असं म्हणेन, की घाबरून जायचं कारण नाहीये. ते जशास तसे 100च्या 100% प्रश्न त्या प्रकारचेच असतील असं मला वाटत नाही. पण आपण असंही नको म्हणायला, की एकदम साधे-साधे प्रश्न राज्य लोकसेवा आयोग त्यावरती विचारेल म्हणजे. तर तसंही होणार नाही. तर आपण मध्य गाठायला पाहिजे, की 30 ते 40% प्रश्न कदाचित संघ लोकसेवा आयोगासारखे विचारले जातील आणि प्रत्येक विद्यार्थ्यांनी त्याची तयारी ठेवायला पाहिजे. आता संघ लोकसेवा आयोगाचे तरी प्रश्न काय मंगळावरच्या ग्रहावरती विचारलेले नसतात. म्हणजे आपल्याबद्दलच विचारले आहेत, अभ्यासक्रम दिलेला आहे. सो त्याचं भय बाळगण्याचं कारण नाही. तो एक मुद्दा आहे. आणि मी असं म्हणेन, की संघ लोकसेवा आयोगाची परीक्षा असू द्या किंवा राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा असू द्या, तुम्हाला नियोजनबद्ध किमान पूर्ण वेळ तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यासाठी 12 महिन्याची म्हणजे 1 वर्षाची पूर्वतयारी मला वाटते, की आवश्यक लागणार आहे. आणि तिसरा जो भाग आहे, मला असं सिरियसली वाटतं म्हणजे कदाचित हे अनेकांना रुचणार नाही, आवडणार नाही. अनेक असे विद्यार्थी गेल्या 7-8 वर्षामध्ये ज्यांच्यामध्ये मुली आणि मुलं असतील, सगळे विद्यार्थी असतील, संघ लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन अत्यंत घवघवीत यश मिळवण्याची पात्रता होती. पण दुर्दैवानं राज्यसेवेचा पॅटर्न वेगळा असल्यामुळं ते विद्यार्थी केवळ आणि केवळ राज्यसेवेच्या परीक्षेच्या तयारीमध्येच एका अर्थानं अडकले. मात्र आता असं होणार आहे, की दोन्हीचा पॅटर्न सारखा आहे, अभ्यासक्रम सारखा आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना हे लक्षात घ्यायला लागेल, की आपण राज्यसेवेची तर तयारी करूयातच. पण त्या तयारीच्या आधारे मी संघ लोकसेवा आयोगाची परीक्षा पण देऊ शकतो. हे जसं एका बाजूला होणार आहे, तसं दुसऱ्या बाजूला जे विद्यार्थी संघ लोकसेवा आयोगाची तयारी करत होते आणि करत आहेत, त्यांच्यासाठी राज्यसेवेचं द्वार पूर्वी पण खुलं होतं. पण ते आत्ताही एका अर्थानं खुलं राहणार आहे. पण मला जर तुम्ही व्यक्तिगतरित्या विचारलंत, तर मला असं वाटतं, की पहिला जो मुद्दा मी सांगितला, की ते राज्यसेवेची पण तयारी करतील आणि संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा देखील ते डेफिनेटली विचार करतील. त्या सगळ्यांमध्ये ती क्षमता आहे असं मला वाटतं. धन्यवाद सर, पुढारी ऑनलाईनशी बातचीत केल्याबद्दल आणि एवढं छान बहुमूल्य मार्गदर्शन केल्याबद्दल. येस, थँक यू.